नाशिक जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाला राजीनामा दिला. पक्षाला नाही असे सडेतोड उत्तर व प्रतिक्रिया डीजे महाराष्ट्र न्यूजला दिली. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जो माझा मोठा पराभव झाला तो खऱ्या अर्थाने माझ्या जिवारी लागला आहे. त्यामुळे मी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा हा वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वीच पाठवला आहे. त्याचप्रमाणे वृत्तात पत्रामध्ये ज्या भाजपमध्ये मी प्रवेश करणार आहे या बातम्या येतात त्या निराधार असून मी काही एक दिवसाचा कार्यकर्ता नाही. मी जाणार असेल तर माझे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करेल, नंतरच माझा निर्णय घेईल असे देखील त्यांनी सांगितले. या संदर्भात शिरीष कोतवाल यांनी अधिक माहिती दिली. भाऊ, तुम्ही काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे असं काही पेपरवरून माहिती पडते, काय कारण असेल? मी काँग्रेस पक्षाला राजीनामा नाही दिला. मी जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून गेल्या 1 वर्षापासून काम करतोय आणि मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की माझ्या ऐवजी ही जबाबदारी दुसऱ्यावर द्या. काँग्रेस पक्षाचा राजीनामा कुठे मी दिला? आणि ह्या ज्या पेपरला बातम्या येतात ह्या निराधार बातम्या, याच्यामध्ये काही तथ्यांश नाही त्याच्यामध्ये. आता त्या बातम्या काय येतात, कुठून येतात मला कल्पना नाही. काही चर्चा तर अशी आहे चांदवड तालुक्यामध्ये का शिरीष कोतवाल हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याची तयारीत आहे. अजून मला तसा पक्ष कुठला कोणाचाही प्रस्ताव नाही. आणि जर जायचं असेल तर मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करीन, त्यांचा विचार घेईन. जे कार्यकर्ते गेले 42 वर्ष माझ्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनात किंवा व्यक्तिगत नेतृत्वासाठी सहकार्य मला करतात, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी इतर पक्षात जाण्याचा निर्णय कसा घेईन? असा काही निर्णय झालेला नाही. कुठल्याही लोकांचा मला अशा पद्धतीचा अजून तरी प्रस्ताव नाही. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे. मी फक्त जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये प्रांत अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ यांना अशी विनंती केली की ही जबाबदारी इतर कोणावर सोपवा. मला या ठिकाणी काम करायला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जो मोठा पराभव झाला तो खऱ्या अर्थानं जिवारी लागला. त्यामुळे ही जबाबदारी परत इतर कोणावर द्या अशी मी त्यांना विनंती केली आहे. तुम्ही असं इथं कुठलं नाव सुचवलं का यांना द्या किंवा काही असं कोणाचं नाव सुचवलं का? जिल्हा अध्यक्ष पक्ष हा फार मोठा पक्ष आहे. 135-40 वर्ष जुना पक्ष आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये स्थित्यांतर होतात, सत्ता येतात, सत्ता जातात, सरकार बनतात, सरकार बिघडतात, त्याबद्दल दुमत नाही. आता जर तुम्ही बघितलं तर आज भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या 11 वर्षापासून या देशामध्ये राज्य करते. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर आमदारांची संख्या घेऊन निवडून आलेली आहे. त्याच्यामुळं आज तरी तसं काही दूरपर्यंत मला काही तसं वाटत नाही का तशी परिस्थिती नाही. जर काय असेल तर तुम्हाला सांगा ना, एवढं काय काळजी करतात. जायचं असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना बोलून घेऊ, तुम्हाला सांगू, कार्यकर्त्यांना विचारू. पण आज तसं काही माझ्यासमोर तर काही तसा प्रस्ताव नाही किंवा मी कोणाला म्हणाल नाही मी येतो. आणि सातत्याने एक बातमी येते शिरीष कोतवालांना त्यांच्या मुलाला लॉन्च करायचं म्हणून भाजपात चालली. माझा मुलगा आजही चांदवड मर्चंट बँकेचा चेअरमन आहे. गेली 2 वर्षापासून तो काम करतोय तिथं. त्या बँकेची डिपॉझिट देखील 150 कोटीच्या घरात आहे. आणखीन त्याला याच्यापेक्षा कोणतं आणखीन लॉन्च करतात? मागच्या वेळी देखील जिल्हा परिषद तो उभा होता. डॉक्टर कुंभारडेंसारख्या दिग्गज उमेदवारासमोर तो फक्त 1000 मतांनी पडलेला आहे. त्याला 10,000 मतं आहे आणि यांना 11,000 मतं आहे. काही सूर असा वाटतोय का स्थानिक स्वराज्य आता निवडणुका लागत आहे त्या संदर्भात कोतवालांनी हे केलं नसावं? मला काही करायची गरज नाही ना. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी बघितलं तरी देखील चांदवड गावामध्ये मला 5,000पेक्षा जास्त मतं पडलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर व्यवस्थितरित्या 20-20 उमेदवार व्यवस्थित टाकले तर मागच्या वेळा देखील भाजपाचे आणि त्यांच्या मित्रपक्षाला 9 जागा होत्या. काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाला 8 जागा होत्या. आमच्याच कडचा एक अपक्ष फुटून तिकडे गेला
त्यामुळे ते 9 झालं होतं. नाही तर आमचीच मेजॉरिटी मागच्या वेळा आली होती. मागच्या वेळा त्या भालेराव ताई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही मदत केली अपक्ष, आणि त्या ऐन वेळेला आम्ही त्या गटामध्ये त्या वार्डामध्ये काँग्रेसचा उमेदवार देखील उभा केला नव्हता त्यांच्यामुळे, आणि ऐन वेळेला त्या आम्हाला भरोसा ठेवून त्या आमच्याकडे निघून गेल्या. त्यामुळे भाजपच सत्ता आली. भाजपचे किती लोक निवडून आले होते? 5. काँग्रेसचे किती निवडून आले होते? 4. राष्ट्रवादीचे किती निवडून आले होते? 2. शिवसेने किती निवडून आले होते? 3. आणि अपक्ष किती निवडून आले होते? 3. अपक्ष 3 पैकी 2 माझ्याबरोबर होते, 1 त्यांच्यावर गेला होता. त्यामुळं चांदवड गावामध्ये काही फारसा हे नाही, फार जसं ती निवडणूक आहे. आणि मागच्या वेळेला देखील मी 2014 ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं, त्यामुळे मी गावामध्ये लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्या एक जागेची गडबड झाली. एक माणूस आमच्या निघून गेला. मग तत्कालीन जे सरपंच होते त्यांच्यावर लोकांचा राग होता, त्यामुळे काही आम्हाला त्याचा फटका बसला. ते तर काँग्रेसच्या तिकडे उभारण्याच्या अपक्ष उभं राहिलं, त्यांचं डिपॉझिट देखील केलं होतं. अशी ती सगळी परिस्थिती आहे. तर या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील, नगरपालिकेच्या निवडणूक असतील, आम्ही आमची सगळे कार्यकर्त्यांची फौज जोराने निवडणुकीमध्ये निवडून येऊ, ही मी तुम्हाला या प्रसंगी कबूल करतो. आता आजच्या याच्यामध्ये कोणाला टीका टिप्पणी करणं योग्य नाही. त्यामुळं मी आहे तिथेच आहे, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि जर जायचं असेल ना, असं गपचूप का जाईन मी? जाताना सगळ्यांना सांगून सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ना. मी एकटा उठून पळून थोडीच जाणार आहे. मी काय असं काय किरकोळ माणूस आहे का? वाड्यानं आलं कधी इकडे ओढायला, कधी इकडे ओढायला. फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा मी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याऐवजी इतरांवर का, अशी विनंती जवळजवळ 4 महिन्यापूर्वीच प्रांताध्यक्षांना केली आहे. प्रांताध्यक्ष मला म्हणाले की कोतवाल तुम्ही थोडंसं काम करा, पर्यायी माणसाची व्यवस्था झाल्यानंतर आपण हा विचार करू. माझी विनंती की तुम्ही या पक्षाचं काम करावं, आणि पक्षाचं काम करू. आता उलट पाऊस आहे म्हणून, नाही तर 23 तारखेला चांदवडला कांद्याची आम्ही परिषद घेणार होतो. मोठमोठे नेते त्या प्रसंगी येणार होते, परंतु पाऊस चालू आहे, कांद्याची लागवड चालू आहे. त्यामुळे 8-15 दिवसानं हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं चांदवड ठिकाणी जिल्ह्याच्या कांद्याची परिषद आपण घेण्याचा विचार करतोय. तो देखील मी लवकरच तुम्हाला कळवतो. डीसी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव,